भाजपला मुंबई परप्रांतीय पैसेवाल्यांचे करायचे, अशा शब्दांमध्ये सामनातून भाजपवर हल्लाबोल करण्यात आला। सामनाच्या रोखटोकमधून भाजपवर हा निशाणा साधण्यात आला। तर संजय राऊतांनी माफी मागावी, भाजप आमदार राम कदम यांनी ही मागणी केली आहे। भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी देखील राऊतांविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे। इस देश के ऐसे बहुत से शहर हैं मुंबई जैसे, जिनको मोदी शाह जी के जो उद्योगपति है वो रखेल बनाकर बैठे हैं। सिर्फ मुंबई नहीं है, अपने व्यापार के लिए, बिजनेस के लिए। और ये शब्द मैंने पहले बार इस्तेमाल नहीं किया है। अगर ये लोग पढ़ने लिखने वाले हैं, हाँ, तो मैंने ये शब्द और हमारे पहले महाराष्ट्र के नेताओं ने ये शब्द कितने बार इस्तेमाल किया और ढूंढ लीजिए। खास करके संयुक्त महाराष्ट्र का जो आंदोलन हुआ था, गरीब माणसाला असं इतकं बेदम मारावं, ठीक आहे, ते चूक असेल काही, ते सगळं त्यांनी जे ते कॅन्टीन चालवत आहेत, तो मॅनेजर होता, त्यामध्ये काही कमी जास्त होऊ शकेल, पण हा मार्ग नाही। मला असं वाटतं एखाद्या माणसाला आपण बेदम इतकं मारावं खाली पडोस्तर, मला वाटतं हे काही योग्य झालं नाही। खरं आहे, संजय शिरसाट आहेत, संजय राऊत आहेत, आपलं संजय गायकवाड आहेत, सगळे संजय सध्या चर्चेतच आहेत। गायकवाडांना तर समज शिंदे साहेबांनी दिलेलीच आहे, अतिशय चुकीचं आहे, याचं समर्थन कोणी करू शकत नाही। गरीब माणसाला असं इतकं बेदम चूक असेल काही, ते सगळं फडणवीस यांना एक आवाहन करेल, शिंदे गटाचे जे भ्रष्ट मंत्री आहेत, संजय राठोड यांच्यावरती भ्रष्टाचाराचा आरोप परिणय फुके यांनीच केलेल्या भाजपचे मंत्री, त्यानंतर संदीपान भुमरे 150 कोटी काय 150 एकर जमीन, 150 कोटीची जमीन ड्रायव्हरच्या नाव, मला पण त्याच्या ड्रायव्हर व्हायला आवडेल। त्यानंतर कालचे महाशय मंत्र्यांचे जे घोटाळे समोर आलेले आहेत, त्यांची एकत्रित SIT नेमली पाहिजे, तसं क्लस्टर चौकशी यांची केली पाहिजे। एक मोठी न्यायालयीन चौकशी शिंदे गटाच्या मंत्र्यांची, फक्त सध्या नावं दिली आहेत, 5 मंत्री आहेत, इन्क्लुडिंग उदय सामंत।